नमस्कार. माझं नाव सत्यम गाडेकर आणि आज आपण चालू करत आहोत ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल्स. सर्वप्रथम तुमच्या सर्व मुलांचं स्वागत आहे LFUच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, LFUच्या ऑनलाईन क्लासरूमवर. तर सगळ्यांनी अभ्यास करत राहा आणि अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास केलाच पाहिजे असं मला वाटतं. तर मग आजपासून आपण चालू करत आहोत ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल्स. ठीक आहे. तर ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरल्स सुरू करायच्या अगोदर मला असं वाटतं की प्रत्येकाला अँगल म्हणजे काय त्याबद्दल सगळी माहिती पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतोय की सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय की आपण काय चालू करणार आहे सगळ्यात अगोदर की लाईन्स म्हणजे काय. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर मला सांगा, जर का समजा मी काय केलं, अशी एखादी लाईन घेतली. ओके, अशी जर का समजा एखादी आपण काय घेतली, लाईन घेतली, तर ती जी लाईन आहे ह्या लाईन कशी इन्फायनाइट आहे, बरोबर. इथून इकडे लाईन कशी करणार आहे, इन्फायनाइटली वाढत जाणार आहे. मग अशी जी लाईन दोन्ही साईडने एरो आहे, याचा अर्थ काय, ती जी काय कोणती लाईन तुमच्या दोन्ही साईडने काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. ओके. त्यानंतर परत लक्षात ठेवा की जर का समजा या लाईनला मी अशी एक लाईन काढली, तर या दोन लाईन्स एकामेकाला काय झाल्या, पॅरलल झाल्या. बोला काय झाल्या, पॅरलल झाल्या. ठीक आहे. सो आता या दोन लाईन्स एकामेकाला काय झाल्या, पॅरलल झाल्या. त्याचाच अर्थ या दोन रेषा एकामेकाला कशा झाल्या, समांतर झाल्या. आता हे मुद्दामून मराठी मीडियमच्या मुलांसाठी सांगतोय, कारण की दोन्ही मीडियमचे मुलं बघू शकतात हे लेक्चर, मराठी आणि इंग्लिश सुद्धा. बरं, सगळ्यात अगोदर तर जर तुम्हाला बघायला कोण नाही त्यामुळे तरीही प्रत्येकाने एकदम सिरियसली लेक्चर करायचे. लेक्चर करताना लेक्चर बघायचं नाही तर लेक्चरचे नोट्स काढणं खूप महत्त्वाचं, जेणेकरून ऐकता ऐकता जर का तुम्ही ते लिहित गेला तर तुम्हाला ते लगेच समजून जाईल, लगेच तुमच्या लक्षात पण जाईल. चलो वापस पॉईंट कडे जर का समजा आपण आलो, तर आपण सगळ्यात पहिला पॉईंट जो आपण त्याला विषयाला हात घातला तो म्हणजे की तुमच्या पॅरलल लाईन्स म्हणजेच काय, तुमच्या समांतर रेषा. आता मला सांगा पॅरलल लाईन्स म्हणजे काय किंवा समांतर रेषा म्हणजे काय, तर अशा दोन रेषा ज्या की एकमेकाला कधीच इंटरसेक्ट करत नाही. सो दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. सो अशा दोन रेषा ज्या की एकमेकाला कधीच इंटरसेक्ट करत नाहीत, अशा दोन रेषा जे की एकमेकाला कधीच छेदत नाहीत, तशा रेषांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन. तशा रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा म्हणतो. तुम्हीच बघा ना, जर का समजा आपण या रेषांना असं खूप जास्त इकडे जरी वाढवत गेलो, खालची ही रेषेला आपण सरळ जर का समजा वाढवत गेलो, हे दोन्ही कितीतरी आपण या दोन्ही इकडे जरी वाढवलं किंवा इकडे जरी वाढवलं तरी देखील त्या एकामेकाला इंटरसेक्ट करणार आहेत का, नाही. मग अशा रेषांना आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स असं म्हणतो, बरोबर. ओके. तर मग आता मला सांगा, जर का समजा मी आता अशा ह्या दोन लाईन्स काढल्या, तर या दोन लाईन्स एकामेकाला पॅरलल आहेत तर नाही. कारण की जर का समजा मी ही लाईन अशी मागे काय केली, एक्सटेंड केली, ही लाईन जर का इकडे एक्सटेंड केली, तर ह्या दोन लाईन्स इथे या पॉइंटला काय होईल, इंटरसेक्ट होईल. त्याचा अर्थ दीज आर नॉट पॅरलल लाईन्स. म्हणजे या पॅरलल लाईन्स आहेत का, तर या पॅरलल लाईन्स नाही. समजलं सगळ्यांना. ओके. म्हणजे या दोन तुमच्या पॅरलल लाईन्स आहेत का, बरं या दोन तुमच्या पॅरलल लाईन्स नाही. तर मला सांगा, जर का समजा मी काय केलं, अशा तुमच्या दोन काय काढल्या, अशी एक पॅरलल लाईन काढली, त्यानंतर अशी काय काढली, पॅरलल लाईन काढली, आणि जर का तुम्ही दोन पॅरलल लाईन्स त्यांच्यामधून जर का समजा एक अशी रेष काढली असेल, आता फॉर एक्झाम्पल मी सगळ्यात नाव देतोय तुमचं लाईन पी. ठीक आहे. याला मी नाव देतोय काय, तुमचं लाईन क्यू, आणि याला मी काय देतोय, लाईन आर. समजलं. आता मला सांगा, आपल्याकडे तीन लाईन्स, लाईन पी, लाईन क्यू, लाईन आर. सगळ्यात पहिला पॉईंट, हे जे काय कोणते तुमचे लाईन पी आहे आणि जी काय कोणती तुमची लाईन क्यू आहे, हे दोघं एकमेकाला कशा आहेत, पॅरलल आहेत. कशा आहेत, पॅरलल आहेत. कारण की या दोन रेषांना तुम्ही दोन्ही साईडला किती जरी वाढवलं ते एकमेकाला इंटरसेक्ट करतील का, तर नाही. जर का ते एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाही, त्याचा अर्थ त्या दोन लाईन्स कशा आहेत, एकमेकाला पॅरलल. ओके. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण दोघांच्या मध्ये ह्या दोघांना टच करणारी, दोघांना छेदणारी, दोघांना इंटरसेक्ट करणारी लाईन काढली, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल. समजतंय सगळ्यांना. तर याला आपण काय म्हणतो असतो, याला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्सल, ज्याला की मराठीत म्हणतात छेदिका. काय म्हणतात, छेदिका म्हणतात. म्हणजे काय, दोन पॅरलल लाईन्सला मधून इंटरसेक्ट करणारी, मधून छेदणारी ही जी काही कोणती लाईन आहे ती काय झाली, तुमची ट्रान्सव्हर्सल, ज्याला की आपण मराठीत काय म्हटलो, छेदिका म्हटलो. बर. आता पुढे लक्षात ठेवा की आपण आता काय करणार आहे, त्याच्यामध्ये आता आपण वेगवेगळे अँगल्स बघणार आहेत. आता जर का समजा हा तुमचा अँगल ए असेल, हा आपण काय घेतला समजा अँगल बी, हा काय घेतला अँगल सी, हा काय घेतला अँगल डी. त्यानंतर हा अँगल ई, हा अँगल एफ, हा अँगल जी, आणि हा कोणता अँगल एच. बर. आता मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता 10वी पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या असतील की सगळ्यांना माहिती असेल
की सगळ्यात आता आपण याच्यामध्ये तुमच्या आता जे पॅरल लाईन्स ज्या आहेत आणि त्यांच्यामधून जी ट्रान्सव्हर्सल काढली याच्यामध्ये टोटल तुमचे किती अँगल्स तयार 8 अँगल्स तयार होईल 1 2 3 4 5 6 7 8 आणि याच्यानुसार आपण काय करणार आहे तर आपण यांच्या वेगवेगळ्या अँगल्सच्या पेअर्स काढणार आहे ठीक आहे ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काढणार आहेत माहितीये का सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे लिहिणार आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स यालाच मराठीमध्ये काय म्हणतात विरुद्ध कोन असं म्हणतात ठीक आहे ना तर व्हर्टिकली अपोजिट अँगल त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मला सांगा विरुद्ध कोन असं म्हणतो तर नीट लक्ष द्यायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कोणते कोणते सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा तुम्हाला हा पॉईंट दिसतोय दिसला आता हे जे काय कोणतं तुमचा अँगल डी आहे आणि हा अँगल बी आहे हे बरोबर एकामेकाला असे अपोजिट आहेत का ओके हे जर का तुम्ही दोन अँगल्स बघितले हा डी अँगल हा बी अँगल हे दोन्ही पण एकामेकाला बरोबर कसे आहेत अपोजिट आहेत याचा अर्थ काय की हा डी अँगल आणि बी अँगल हे दोन काय झाले तुमचे व्हर्टिकली अपोजिट अँगल पुढे जर का तुम्हाला तुम्ही बघितलं हा सी अँगल आणि हा ए अँगल हे दोघं सुद्धा एकामेकाला कसे आहेत एक्झॅक्टली अपोजिट आहेत हे दोघं सुद्धा एकामेकाला कशा अँगल्स एक्झॅक्टली अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे काय की तुम्ही जर का बघितलं ए तर एच्या बरोबर विरुद्ध बाजूला कोणता अँगल आहे सी अँगल समजलं म्हणजे काय नीट लक्ष द्यायचंय की हा जो डी अँगल आहे हा बी अँगल आहे हे एकामेकाला एक्झॅक्टली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून अशा अँगल्सला आपण काय म्हणतो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणतो अशा अँगल्सला आपण काय म्हणतो विरुद्ध कोन म्हणतो तर मग सगळ्यांनी या अँगल बद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की अशी की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल हे जे काही कोणते तुमचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते एकामेकाला इक्वल असतात म्हणजेच ते एकामेकाला कशा असतात समान असतात कशा असतात एकामेकाला ते समान असतात समान म्हणजेच काय इक्वल असतात आता तुम्ही मला सांगा आताच आपण दोन जोड्या बघितल्या व्हर्टिकली अँगलच्या त्यातली सगळ्यात पहिली जोडी आपण कोणती बघितली रे हा डी अँगल आणि हा बी अँगल म्हणजे हा डी अँगल इज इक्वल टू व्हॉट दिस बी अँगल बरोबर ना म्हणजे हा जो काही कोणता तुमचा डी अँगल आणि हा बी अँगल आहे दोन्ही एकामेकाचे कसे एक्झॅक्टली विरुद्ध कोन आहेत म्हणून आपण त्यांना व्हर्टिकली अपोजिट अँगल असं म्हटलं होतं आणि त्यापुढे आपण काय सांगितलं की व्हर्टिकली अपोजिट अँगल हे एकामेकाला इक्वल असतात म्हणजे डी आणि बी जर का एकामेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील याचा अर्थ डी आणि बी हे एकामेकाला इक्वल आहे समजलं सगळ्यांना ओके पुढे जर का समजा आपण दुसरी जोडी इथं बघितली तर तुमचा हा कोणता अँगल सी अँगल तर हा सी अँगल हा ए अँगल एक्झॅक्टली अपोजिट दिसतोय का एकामेकाला एक्झॅक्टली अपोजिट हा सी अँगल आणि हा ए अँगल बरोबर याचा अर्थ हा सी अँगल आणि हे ए अँगल एकामेकाला कसे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत जर का समजा आता हा ए अँगल आणि हा सी अँगल एकामेकाला एक्झॅक्टली अपोजिट असतील तर दे विल बी कॉल्ड ॲज व्हॉट व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि म्हणून हा तुमचा ए आणि सी हे एकामेकाला कसे झाले इक्वल झाले एकामेकाला झाले ते इक्वल झाले त्याच्यानंतर आता तुम्ही पुढे लक्षात घ्या आपण तिसरी जोडी कोणती बघतोय तिसरी जोडी आपण बघतोय नीट लक्षात दे हा पॉईंट जर का बघितलं आता या पॉईंटचे सगळे तुमचे व्हर्टिकली अपोजिट अँगल संपले डी ला व्हर्टिकली अपोजिट बी आहे म्हणून हे दोन आपण इकडे इक्वल लिहिले त्यानंतर ए ला व्हर्टिकली अपोजिट अँगल सी आहे म्हणून आपण इथं बरोबर ए इक्वल टू काय लिहिलंय सी लिहिलंय काय लिहिलंय ए इक्वल टू काय लिहिलंय सी लिहिलंय पुढे आता जर का तुम्ही बघितलं हा जो काय कोणता तुमचा एच अँगल आहे हा एच अँगल ह्या एफ च्या एक्झॅक्टली अपोजिट आहे की नाही सो आपण हे एच आणि एफ हे एकामेकाला व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणू शकतो का येस म्हणजे त्याला आपण एकामेकाला विरुद्ध कोन म्हणू शकतो का तर हो म्हणून हे एच आणि एफ हे जर का एकामेकाला एक्झॅक्टली व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील म्हणून आपण काय लिहिणार आहे तर एच इज इक्वल टू एफ एच इज इक्वल टू एफ त्यानंतर परत तुमची चौथी जोडी इथं काय निघते चौथी जोडी निघते ती म्हणजे की हे जे काय कोणतं तुमचं जी आहे जी विल बी इक्वल टू व्हॉट ई कारण की जी च्या एक्झॅक्टली समोर काय दिसतंय तुम्हाला ई दिसतंय बरोबर ह्या जी च्या एक्झॅक्टली समोर काय दिसतंय ई म्हणजे हे जी आणि ई जर का एकामेकाला एक्झॅक्टली विरुद्ध कोन असतील व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील तसं आपण इथे एकामेकाला कसे असतात इक्वल असतात म्हणून हे तुमचं जी विल बी इक्वल टू व्हॉट जी इज इक्वल टू व्हॉट ई सगळ्यात पहिली तुमची पेअर समजली सगळ्यांना
सगळ्यांना समजलंय की तुमच्यामध्ये व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे काय, हे दोन अँगल्स तुमच्या एकामेकाला इक्वल असणार, म्हणजे विरुद्ध कोण एक्झॅक्ट जे असतील एकामेकाला, डी आणि बी, ए आणि सी असे. आणि दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये काय शिकलो की व्हर्टिकली अपोजिट अँगल एकामेकाला कसे असतात, इक्वल असतात. समजलं सगळ्यांना? ओके, चलो आगे. याच्यानंतर आपण पुढची जोडी शिकणार आहोत व्हर्टिकली. पुढची जोडी आपण आता याच्यामध्ये शिकणार आहोत ती म्हणजे की अशी की जर का समजा मी परत त्या दोन पॅरलल लाईन्स काढल्या, ही तुमची लाईन कोणती होती, पी, ठीक आहे, ही कोणती होती लाईन, क्यू. त्यानंतर दोघांच्या मध्ये आपण अशी काय काढली, ट्रान्सव्हर्सल, आणि हे काय होतं, लाईन आर. ओके. त्यानंतर आपण इथे वेगवेगळे अँगल्स दिले होते, ठीक आहे, ए, बी, सी आणि डी, ठीक आहे. त्यानंतर इकडे ई, एफ, जी आणि एच. बर, आता मला सांगायच्या अगोदर आपण काय शिकलो, व्हर्टिकली अपोजिट अँगल शिकलो. आता आपण इथं शिकणार आहोत ते म्हणजे की दुसरा तुमच्या अँगलची पेअर, ती म्हणजे की तुमची कोणत्या अँगलची पेअर, दुसरी अँगलची पेअर, ज्याला की आपण काय म्हणणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, तर आता आपण यांना काय म्हणणार आहे, त्यांना आपण आता म्हणणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता मला सांग, करस्पॉन्डिंग अँगल्सला मराठीत काय म्हणतात, 10वी पर्यंत शिकला असतात त्याला म्हणतात काय, संगत कोन. बरोबर आहे. सो आता लक्षात घ्या, हे जे काय कोणते तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे तुमचे काय झाले, संगत कोन झाले. ओके, आता मला सांगा, सगळ्यात खूप नीट लक्ष द्यायचं. करस्पॉन्डिंग अँगल थोडंसं किचकट वाटतं पण खूप इझी आहे समजायला, नीट लक्ष द्या. तुमची ही लाईन पी आणि लाईन क्यू एकामेकाने पॅरलल आहे, बरोबर आहे, कारण की एकामेकाला इंटरसेक्ट करत नाही, म्हणजे या दोन लाईन्स तुमच्या एकामेकाला पॅरलल आहे. काय झालंय की हे मध्ये जी तुमची काय कोणती ट्रान्सव्हर्सल आलेली आहे, या ट्रान्सव्हर्सलने, ओके, हे जे काय कोण तुमची मध्ये ही ट्रान्सव्हर्सल आलेली आहे, या ट्रान्सव्हर्सलने काय केलंय की हे जे काय कोणते तुमची पॅरलल आहेत ना, याच्यात दोन भाग केलेत. नीट लक्ष द्या. अगोदर तुमच्या दोन पॅरलल आहेत बरोबर, यांनी मध्ये काय केले असे, ओके, दोन पॅरलल बरोबर, यांनी मध्ये असे काय केले, ट्रान्सव्हर्सल काढले, ठीक आहे. आता या ट्रान्सव्हर्सलने काय केलं की ह्या ज्या दोन भाग केले, एक तर इकडचा भाग वेगळा झालाय आणि दुसरा इकडचा भाग पूर्ण वेगळा झाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा तुमचा लेफ्ट आणि हा तुमचा राईट भाग दोन्ही वेगवेगळे केलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे या लाईनने काय केलं, पॅरलल लाईनचा इकडचा भाग वेगळा केला आणि इकडचा भाग काय केला, वेगळा केला. एवढं समजलं? ओके. मग आता मला सांगा, आपण हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ते कसे बघतो, तर प्रत्येक साइडसाठी वेगळे करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला सापडतात. म्हणजे या ट्रान्सव्हर्सलमुळे या पॅरलल लाईनचे जर का दोन भाग झालेले असतील तर त्या प्रत्येक भागासाठी आपण वेगवेगळे करस्पॉन्डिंग अँगल्स लिहिणार आहेत. आता बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आपण कसे सापडतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी आता काय करतोय की ही जी काही कोणती ट्रान्सव्हर्सल आहे, यांनी या पॅरलल लाईनशी हा एक भाग केलाय, हा एक भाग केलाय, राईट भाग केलाय, लेफ्ट भाग केलाय. अगोदर आपण करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते लिहूयात, राईट भागातले करस्पॉन्डिंग अँगल्स लिहूया. आता राईट भागामध्ये गेल्याच्या नंतर मला दिसला की हा कोणता अँगल, ए अँगल. कोणता अँगल, ए अँगल. तर हा जो तुमचा ए अँगल आहे, तर कसा करस्पॉन्डिंग अँगल कसा ओळखायचं, नीट लक्ष द्यायचं की हा तुमचा ए अँगल पुढे कोणता आला, बी अँगल सोडायचा आणि पुढचा ई अँगल धरायचा. समजलं काय म्हटलं ते. अगोदर तर या पॅरलल लाईनचे दोन भाग केले त्या ट्रान्सव्हर्सलने केले, हा एक भाग, हा एक भाग. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स आपण दोन्ही वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे काढणार आहे. मग या भागासाठी आपण करस्पॉन्डिंग अँगल कसं काढणार, सगळ्यात अगोदर तुमचा आपण कोणता अँगल घेणार, ए अँगल घेणार. हा ए अँगल घेतला, त्याच्या खालचा अँगल सोडायचा, त्या पुढचा अँगल धरायचा. समजलं काय केलं, यामध्ये ए अँगल घेतला, त्याच्या खालचा अँगल सोडला, त्या पुढचा अँगल धरला. म्हणजे हे तुमचा ए अँगल आणि ई अँगल हे एकमेकाला काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो इक्वल टू इच अदर. हे जे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात, करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा एकामेकाला इक्वल असतात, एकामेकाला कसे असतात, ते समान असतात. समजायलाय का. सो हे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा एकामेकाला कसे असतात, इक्वल असतात. मग आता मला सांगा, आपण करस्पॉन्डिंग अँगल कसे काढले. तुम्ही ए अँगल घेतला, ए अँगल मधला पुढचा अँगल बी सोडला, त्या पुढचा अँगल ई धरला, म्हणून तुमचा ए अँगल आणि ई अँगल ही काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. म्हणजेच ते एकामेकाचे काय झाले मित्रांनो, संगत कोन झाले, बरोबर. सो आता मला सांगा, हे तुमचा ए अँगल विल बी इक्वल्स टू व्हॉट, ई अँगल. ए अँगल विल बी इक्वल्स टू व्हॉट, ई अँगल. ए आणि ई अँगल हे दोन्ही कोण कसे असतील, समान असतील. दुसरी गोष्ट, आता तुमचा ए अँगलचा कोणता अँगल सापडलाय तुम्हाला, ई अँगल सापडलाय. ओके, पुढे तुम्ही आता हा बी अँगल घेतला,
नीट लक्ष द्या, आपण काय करायला होतं, या ट्रान्सव्हर्सलनी या पॅरलल लाईन्सचे दोन वेगवेगळे भाग केलेत. कोणते कोणते? लेफ्ट आणि राईट. आणि मी आता प्रत्येक भागासाठी वेगवेगळे करस्पॉन्डिंग अँगल्स काढत आहे. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, तुम्ही ए साठी करस्पॉन्डिंग अँगल्स घेतला. कसा घेतला? ए, त्या पुढचा बी सोडला आणि ई धरला, म्हणून तुमचं ए आणि ही ए काय झाले? तुमचे करस्पॉन्डिंग अँगल झाले. ते एकमेकाला कसे झाले? इक्वल झाले. पुढे आता जर का समजा मी बी चा करस्पॉन्डिंग अँगल काढतोय, जसं सेम आपण ए सोबत केलं तसं सेम कोणासोबत करायचं? बी सोबत करायचं. जर का हा तुम्ही बी अँगल घेतला, बी अँगलच्या पुढचा ई अँगल सोडायचा आणि त्या पुढचा एफ अँगल धरायचा. काय केलं? बी अँगल घेतला, बी अँगल पुढचा ई अँगल सोडायचा आणि कोणता अँगल घ्यायचा? एफ अँगल घ्यायचा. कोणता अँगल घ्यायचा? एफ अँगल घ्यायचा. सो बी अँगल घेतला, त्याचा पुढचा ई अँगल सोडला आणि कोणता अँगल घेतला? आपण डायरेक्टली एफ अँगल घेतला, म्हणजे बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता झाला? एफ झाला. कोणता झाला? एफ. ओके. म्हणजे बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता झाला? एफ. पुढे आता मला सांगा, मी अगोदरच काय सांगितलं की ट्रान्सव्हर्सलनी तुमच्या पॅरलल लाईन्सचे दोन भाग केलेत. एक इकडचा भाग, एक दुसरा भाग, हा राईट भाग, हा लेफ्ट भाग. प्रत्येक भागासाठी आपण करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते वेगवेगळे काढणार आहेत. बरोबर ना? जर का प्रत्येक भागासाठी आपण करस्पॉन्डिंग अँगल्स वेगवेगळे काढणार असतो, म्हणून आपण या भागासाठी ए, नंतर बी सोडला ई, ए आणि ई, त्यानंतर ही बी, हा ई सोडला आणि एफ, हे असे आपण काय काढले? करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स काढल्या. आता आपण नीट लक्ष द्या, या भागासाठी बघूया. ज्यांना एखाद्याला हे समजलं नसेल त्यांनी आता या भागाकडे नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. ओके. तर आता नीट लक्ष द्यायचं. हा सपोज तुमचा कोणता अँगल? डी अँगल. कोणता अँगल? डी अँगल. डी अँगल, त्या पुढचा हा जो काय कोणता तुमचा सी अँगल आहे, डी अँगल. बरोबर ना? ओके. म्हणजे मला सांगा, तो तुमचा कोणता अँगल? डी अँगल. ओके. त्या पुढचा तुमचा कोणता अँगल? तो डी अँगल. एक मिनिट हा. हे तुमची लाईन आर, हे तुमचं लाईन पी, हे तुमचं लाईन क्यू. त्यानंतर परत आपण काय घेतलं होतं? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. ओके. आता आपण याच्यामध्ये काय बघत आहोत? करस्पॉन्डिंग अँगल. त्यालाच आपण काय म्हटलं होतं मराठीत? संगत कोन. ठीक आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हटलं होतं? लक्षात आहे? संगत कोन. बरं, याला आपण मराठीत काय म्हटलं? संगत कोन. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल टू इच अदर. समजलं सगळ्यांना? म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स एकामेकाला इक्वल. त्यामध्ये पहिली पेअर आपण बघितली होती की ए विल बी इक्वल्स टू ई, आणि दुसरी पेअर आपण काय बघितली होती की बी विल बी इक्वल्स टू व्हॉट? एफ. बरं, तर थोडं पहिल्यापासून मी जातो. बघा, हे तुमचे दोन पॅरलल लाईन्स, त्यांनी काय केलं? मध्ये एक ट्रान्सव्हर्सल काढली. मध्ये एक ट्रान्सव्हर्सल काढल्यामुळे या दोन पॅरलल दोन वेगवेगळे भाग झाले. हा एक वेगळा भाग आणि हा एक वेगळा भाग. म्हणजे हा तुमचा काय झाला? राईट भाग. हा तुमचा काय झाला? लेफ्ट भाग. म्हणून या लाईन आरने तुमच्या पॅरलल लाईन्सचा हा एक भाग वेगळा केला आणि हा एक भाग वेगळा केला. समजलं? ओके. पुढे त्यानंतर आपण या भागासाठी दोन पॅरलल लाईन, दोन करस्पॉन्डिंग अँगल संगत कोनांच्या जोड्या बघितला. हा जर का तुमचा ए अँगल असेल तर हा ए अँगल, त्या पुढचा हा बी अँगल सोडायचा आणि ई अँगल धरायचा. म्हणून ई आणि ए अँगल हे एकामेकाचे इक्वल झाले, कारण की ते एकामेकाचे काय झाले? संगत कोन झाले. पुढे जर का समजा आपण बघितलं तर हा जो तुमचा बी अँगल आहे, बी अँगल पुढचा आपण हा ई अँगल सोडला आणि त्या पुढचा कोणता अँगल धरला? एफ अँगल धरला. कोणता अँगल धरला? एफ अँगल धरला. म्हणून हे तुमचं बी आणि एफ एकामेकाला काय झाले? इक्वल झाले. समजलं? ओके. त्यानंतर आता आपण काय करूयात? या साईडला येऊयात. आपण राईट साइडचे करस्पॉन्डिंग अँगल दिले. आता वी आर गोइंग टू फॉर लेफ्ट साइडचे करस्पॉन्डिंग अँगल. तर का तुम्ही लेफ्ट साइडचे करस्पॉन्डिंग अँगल्स बघितले कसे बघणार? नीट लक्ष द्यायचं की ही ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलने या पॅरलल लाईनचा हा भाग वेगळा केला, हा भाग वेगळा केला. तर लेफ्ट साइडला जर का समजा आपण बघितलो तर हा तुमचा कोणता अँगल? डी अँगल. कोणता अँगल? डी अँगल. या डी अँगल पुढचा सी अँगल सोडला, त्याच्या पुढचा अँगल धरला. काय केलं? हा डी अँगल समोरचा हा जो सी अँगल आहे, हा सी अँगल सोडला, त्या पुढचा कोणता अँगल धरला? एच अँगल धरला. म्हणजे हा डी अँगल आणि हा एच अँगल हे एकामेकाला काय झाले? इक्वल झाले. एकामेकाला काय झाले? इक्वल झाले. म्हणून जर का समजा तुम्ही बघितलं तर हे जे काय कोणतं तुमचं डी अँगल, दिस डी अँगल विल बी इक्वल्स टू व्हॉट?
बरोबर ना. म्हणजे तुम्ही काय केलं, हा तुमचा डी अँगल होता, डी अँगल पुढचा हा जो सी अँगल आहे, हा सी अँगल सोडायचा. डी अँगल, डी अँगल पुढचा सी अँगल सोडायचा, त्या पुढचा एच अँगल धरायचा. म्हणजे तुमचा हा डी अँगल आणि एच अँगल हे एकमेकाचे काय झाले, संगत कोण झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले, म्हणून तुमचं डी बरोबर काय आलं, एच आलं. ओके. त्यापुढे जर का समजा तुम्ही बघितला, त्यापुढे आता तुम्ही काय नीट लक्ष द्यायचंय. आता आपण ह्या सीचा करस्पॉन्डिंग अँगल काढूयात. कोणाचा करस्पॉन्डिंग अँगल काढूयात आता आपण, सीचा करस्पॉन्डिंग अँगल. ओके, ठीक. मला सांगा आपण सीचा करस्पॉन्डिंग अँगल कसा काढणार. सीचा जर का समजा तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल काढला, तर सीचा जो काय कोणता तुमचा ऍक्च्युअल करस्पॉन्डिंग अँगल आहे, सीचा करस्पॉन्डिंग अँगल कसं काढणार आहे. हा जो काय कोणता तुमचा सीचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, सीच्या पुढचा जो अँगल एच आहे, हा एच अँगल सोडायचा, त्या पुढचा जी अँगल धरायचा. समजलं. काय करायचं, हा सी अँगल, सीच्या पुढचा करस्पॉन्डिंग अँगल आपण कसा काढणार, सी त्या पुढचा हा एच अँगल सोडायचा, त्या पुढचा हा एच जी अँगल, सी त्याच्या पुढचा एच अँगल सोडायचा, त्याच्या पुढचा जी अँगल धरायचा. म्हणून हे जे काय कोणता तुमचा सी अँगल, सी अँगल कशाला इक्वल आलं, जी अँगलला इक्वल आलं. समजलं. सो हे जे तुमचं सी अँगल होतं, सी अँगल कशाला इक्वल झाला, जी अँगलला इक्वल झाला. ओके. तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल समजले कसे काढायचे ते, ऑल क्लिअर. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच काय, संगत कोण, संगत कोण एकामेकाला कसे असतात, समान असतात, इक्वल असतात, ते आपण कसं काढणार. या ट्रान्सव्हर्सलमुळे या पॅरलल लाईनचे तुमचे दोन वेगवेगळे भाग झाले, हा भाग वेगळा आणि हा भाग वेगळा. मग ह्या भागासाठी आपण कसे अँगल काढणार, ए अँगल धरला, त्या पुढचा अँगल सोडायचा, त्याच्या पुढचा अँगल धरायचा. समजलं. तर या गोष्टीमधून आपण अशा प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल्सचे किती पेअर्स काढल्या, 4 पेअर्स काढल्या. व्हर्टिकल अपोजिट अँगलच्या किती पेअर काढल्या होत्या, पेज उलटून बघा, वहीमध्ये लिहिलं असेल तर पेज उलटून बघा, किती अँगल काय काढल्या होत्या, 4 पेअर्स काढल्या होत्या. ओके. चलो पुढे. पुढे जर का समजा आपण बघितलं, तर वापस आता आपण पुढच्या काही अँगल्स बघूयात. ही तुमची ट्रान्सव्हर्सल, त्याला हे दोन तुमच्या काय काढल्या, अशा पॅरलल लाईन्स. ठीक आहे. ही तुमची लाईन पी, ही तुमची लाईन क्यू, हे तुमचं लाईन आर. ओके. त्याच्यानंतर परत हा तुमचा कोणता अँगल, ए बी सी, नंतर डी ई एफ जी आणि एच. ओके. आता मला सांगा, आपण इथं काय शिकवणार आहोत, अल्टरनेट अँगल्स. आता आपण इथं काय घेणार आहेत, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स बऱ्याच पोरांना माहिती असतील. अल्टरनेट अँगल्स म्हणजे झेड अँगल. समजतंय. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच काय, झेड अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच काय पोरांनो, झेड अँगल्स. मग अल्टरनेट अँगल्सला मराठीत आपण काय म्हणतो, व्युत्क्रम कोन. काय म्हणतो, व्युत्क्रम कोन असं म्हणतो. ठीक आहे. आता हे जे तुमचे अल्टरनेट अँगल्स, यांना आपण काय म्हणतो, लक्षात ठेवा, झेड अँगल्स असं म्हणत असतो. तर आता कसं, मी तुम्हाला सांगतो आता कसं ते झेड अँगलचं त्याला का म्हटलेलं, तर नीट लक्ष द्यायचं. तुमची लाईन आर आणि लाईन पी आणि लाईन पी ह्या ज्या तुमच्या दोन पॅरलल लाईन्स होत्या, त्याला बरोबर ते या भागामध्ये आणि या भागामध्ये असं वेगवेगळं डिवाइड केलेलं. ठीक आहे. बरं. आता तुम्ही मला सांगा, यांच्या तुमच्यामध्ये काय दिसतंय, हा झेड दिसतोय का तुम्हाला, नीट लक्ष द्या. झेड दिसतोय का बघा, सगळ्याला झेड दिसलाच पाहिजे. दिसतोय का, दिसतोय का, दिसतोय का, दिसला झेड. हा झेड सगळ्यांना दिसतोय का, हा जो इथं झेड काढलेला आहे, हा झेड सगळ्यांना दिसतोय का, नीट लक्ष द्या. अजून एकदा काढतो, दिसतोय का झेड, नीट लक्ष द्या. माझ्या पेनाच्या मुवमेंट कडे बघा, मी कसं जातोय ते. हा झेड सगळ्यांना दिसतोय का, दिसला का सगळ्यांना, हा झेड दिसला का. बरं. आता हा जो काय कोणता आपल्या इथं झेड दिसलेला आहे, या झेड नुसार तुम्ही जर का बघितलं, तर ह्या झेड मधले जे काही कोणते अँगल्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स म्हणतो. काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स म्हणतो. म्हणजे हा जर का तुमचा सी घेतला, तर हा सी आणि हा ई हे तुम्हाला झेड मध्ये दिसतात का रे, दिसतायत ना. असा जर का झेड घेतला, तर या झेड मध्ये हा तुमचा सी अँगल एक आहे आणि तुमचा हा ई अँगल एक आहे. म्हणून हे सी अँगल आणि ई अँगल हे एकामेकाला कसे झाले, तुमचे अल्टरनेट अँगल झाले, व्युत्क्रम कोन झाले. म्हणजेच ते काय झाले, तुमचे झेड अँगल झाले. समजलं. बर. आता लक्षात ठेवा, हे अँगल सुद्धा एकामेकाला कसे असतात, इक्वल असतात. म्हणजेच ते एकामेकाला कसे असतात, समान असतात. ओके. ओके.
सो हे अँगल्स एकामेकाला कसे असतात, इक्वल असतात, म्हणजेच ते एकामेकाला कसे असतात, समान असतात. बरं, मला मग सांगा तुमचा कोणते अल्टरनेट अँगल, सी आणि ई, हे दोन तुमचे कसे आले होते, एका झेड मध्ये आले होते. म्हणून आपण काय सांगितलं, सी विल बी इक्वल्स टू व्हॉट, ई. पुढे पुढे जर का तुम्ही बघितलं तर पुढे नीट बघा, नीट बघा. जर का समजा मी काय केलं, इथून झेड काढायला सुरुवात केली असे, हे त्याच्यानंतर हे, नंतर हे, बघा नीट बघा, हा असा, हा तुम्हाला झेड दिसतोय का सगळ्यांना, दिसला, दिसला का झेड, हा वाला झेड दिसला का सगळ्यांना, हा असा असा कसा, 1 2 3, हे झेड दिसलं सगळ्यांना, सगळ्यांना दिसलाय. ओके, आता मला मग सांगा, हा जर का तुम्हाला सगळ्यांना झेड दिसलेला असेल तर मला सांगा तुमचा हा बी अँगल, कोणता अँगल, हा बी अँगल, आणि हा कोणता अँगल, एच अँगल. या झेड मध्ये झेड असा आलाय ना, हा असा, हा तुमचा झेड आलेला आहे ना, बरोबर, हा झेड दिसतोय तुम्हाला. या झेड मध्ये जर का तुम्ही बघितलं तर हा तुमचा बी अँगल आणि हा तुमचा एच अँगल हे एकाच झेड मध्ये आहेत, म्हणून हे तुमचे दोन्ही अँगल्स एकामेकाला कसे झाले, अल्टरनेट अँगल झाले, ते एकामेकाला कसे झाले, इक्वल झाले. समजलं? ओके, चलो आगे. मग अल्टरनेट अँगल सगळ्यांना समजले काय असतात ते. बर, आता हे जे काय कोणते तुमचे अल्टरनेट अँगल्स आहेत, या अल्टरनेट अँगल्सच्या नंतर आपल्याला पुढची एक गोष्ट शिकायची आहे, त्याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. त्याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल्स. बघा, मला सांगा, हे सपोज तुमचं कोणतं लाईन आर, ही कोणती लाईन पी, ही कोणती लाईन क्यू. ओके, आता आपण सगळे पहिल्यासारखे त्याला अँगल्स देऊया. म्हणजे हा तुमचा ए अँगल, हा बी अँगल, हा सी अँगल, हा डी अँगल, हा ई अँगल, हा एफ अँगल, हा जी अँगल, आणि हा कोणता अँगल, एच. समजले? ओके, बर, आता मला सांगा, हे जर का तुम्ही तुमचे सगळे अँगल्स काढलेले असतील, नाउ वी आर गोइंग टू कॉल फॉर व्हॉट तुम्हारे इंटेरियर अँगल. कशाला आपण काढायलो, इंटेरियर अँगल, कशाला आपण काढायलो, इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे कोणते कोण, आंतरकोन. कोणते कोण, आंतरकोन. मराठीत त्याला आंतरकोन असं म्हणतात. समजलं? ओके, आता मला सांगा, जसं मी तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल मध्ये सांगितलं होतं तसं अगदी सेम, जर का तुम्ही बघितलं, ह्या तुमच्या दोन काय पॅरलल लाईन्स आहेत, ह्या दोन तुमच्या काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. ह्या पॅरलल लाईन्सला मधून काय काढली, ही ट्रान्सव्हर्सल काढली. काय काढली, ही छेदिका काढली, ट्रान्सव्हर्सल काढली. याच्यामुळे काय झालेत की या पॅरलल लाईन्सचे दोन वेगवेगळे भाग झाले. दिसायलेत का, अगोदर दोन पॅरलल लाईन्स सारख्या होत्या, पण मधून ट्रान्सव्हर्सल टाकल्यामुळे या साइडच्या लाईन वेगळी झाली, हे साइडची लाईन वेगळी झाली. म्हणून एका ट्रान्सव्हर्सल मुळे, एका छेदिकेमुळे या दोन समांतर रेषेचे दोन वेगवेगळे भाग झाले. एक भाग तुमचा राईट झाला, दुसरा भाग तुमचा कोणता झाला, लेफ्ट झाला. तसं आपण करस्पॉन्डिंग अँगल साठी प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या जोड्या काढल्या होत्या, तसंच अगदी सेम आपण या इंटेरियर अँगल साठी सुद्धा वेगवेगळ्या जोड्या काढणार आहेत. समजायला? ओके, चलो. आता मला सांग, इंटेरियर अँगल्स म्हणजे काय रे, आंतरकोन. आंतरकोन म्हणजे काय, आतले कोन. आतले कोन कोणते, बघा, ह्या तुमच्या दोन पॅरलल आहेत, बरोबर, ही एक पॅरलल लाईन आणि ही एक पॅरलल, बरोबर. ह्या दोन पॅरलल लाईन्सच्या आतले, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, मी काय सांगतोय तुम्हाला, इंटेरियर अँगल्स आपण कसे शोधणार आहे, या साइडचे वेगळे, या साइडचे वेगळे. मग आता मी या साइडचे अँगल्स काढतोय ना, तर फक्त या साइडचा विचार करा, याच्या पलीकडच्या साइडचा विचार करू नका. बर, या साइडचा एका साइड जर का मी विचार करत असेल, तुम्ही मला सांगा, तर हे दोन तुमच्या लाईन्स, बरोबर आहे ना, ह्या दोन लाईन्सच्या मध्ये हा तुमचा बी आणि ई अँगल आहे की नाही, ह्या तुमच्या दोन लाईन्सच्या मध्ये हा बी आणि ई अँगल आहेत की नाही, म्हणजे तुमचं बी आणि ई अँगल हे दोन तुमचे इंटेरियर अँगल्स झाले की नाही. ओके, म्हणजे हे तुमचे बी आणि ई हे दोन अँगल्स तुमचे इंटेरियर अँगल झाले की नाही. हे बी आणि तुमचे इंटेरियर अँगल झाले की नाही, तर हो झाले. आणि लक्षात ठेवायचं, हे जे काही कोणते तुमचे इंटेरियर अँगल्स असतात, these interior angles are supplementary to each other. हे दोन तुमचे इंटेरियर अँगल्स एकामेकाला कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, पूरक कोन. समजायला का,
हे काय असतात? सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजेच काय? पूरक कोन. पूरक कोन म्हणजे काय? ज्यांची की बेरीज सम ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? सम ऑफ अँगल्स इज 180 डिग्री. ज्यांची की ओके. सो ज्या कोनांची बेरीज 180 असते, ज्या कोनांची बेरीज 180 असते, तर लक्षात ठेवायचंय ज्या कोनांची बेरीज 180 असते तशा कोनांना आपण काय म्हणतो? इंटेरियर अँगल्स म्हणतो. समजायलाय का? ओके. चलो मला सांगे तुमची इंटेरियर अँगल असेल आपण काय म्हणूयात? आंतरकोन. आंतरकोन आपण कसे काढणार? ट्रान्सव्हर्सलने या दोन पॅरलल लाईन्सचे दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि या दोन वेगवेगळ्या भागासाठी आपण वेगवेगळे इंटेरियर अँगल्स काढणार आहेत. मग ह्या तुमच्या दोन पॅरलल लाईन्सच्या आतले म्हणजे हा तुमचा बी आणि हा तुमचा ई, हे दोन एकमेकाला काय झाले? इंटेरियर अँगल्स झाले. आणि इंटेरियर अँगल्सची एक महत्वाची प्रॉपर्टी काय आहे? महत्वाचा गुणधर्म काय आहे? की तर ते एकमेकाला कशा असतात? सप्लिमेंटरी असतात. कशा असतात? एकमेकाला ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजेच काय? ते एकमेकाचे कोणते कोण असतात? पूरक कोण असतात. म्हणजे त्यांची बेरीज किती असते? 180 असते. त्यांची बेरीज किती असते? 180 त्यांची बेरीज असते. ओके. बर, त्यांची बेरीज जर का समजा 180 असेल, याचा अर्थ तुमचं बी अँगल आणि ई अँगल हे काय झाले? सप्लिमेंटरी अँगल झाले. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय लिहू शकतो? बी आणि ई हे जर का दोन तुमचे इंटेरियर अँगल्स असतील, त्यांची बेरीज किती असणार आहे? 180. म्हणून बी अधिक ई बरोबर किती झालं? 180. म्हणून लक्षात ठेवा. मला सांगा, बी अधिक ई बरोबर किती झालं? 180. सो हे जे तुमचं बी अधिक ई हे बरोबर किती झाले बाळांनो? 180. त्यानंतर तुमचा दुसरा पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे रे? मला सांगा, जर का समजा आपण बघितलं तर सिमिलर जसं आपण इथं वर बघितलं ना, सेम तसंच हे तुमचं ही पॅरलल आहे. आता मला सांगा, आपण या साईडचे लाईन काढले, बी आणि दोन इंटर अँगल्स आले आपले. आता आपण या साईडला असं देणार आहे, ठीक आहे ना? यात तुम्ही जर का बघितलं, हा तुमचा सी अँगल आणि हा तुमचा एच अँगल, हे या दोन पॅरलल लाईन्सच्या आतले अँगल्स आहेत की नाही? हे या दोन पॅरलल लाईन्सच्या आतले अँगल्स आहेत की नाही? सी आणि एच. पण हे सी आणि एच हे काय झाले? आंतरकोन झाले, इंटेरियर अँगल झाले, कारण की ते त्या दोन पॅरलल लाईन्सच्या आतले अँगल्स आहेत. समजलं? म्हणून हे तुमचे सी आणि एच कोणते? नीट लक्ष द्या. सी आणि एच हे एकमेकांशी कोण झाले? इंटेरियर अँगल्स झाले, आंतरकोन झाले. म्हणून तुमचे सी आणि एच ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे? 180. बरोबर. म्हणून तुम्ही काय लिहिणार? सी अधिक एच बरोबर 180. सगळ्यांना समजले? एकदम क्लिअर आहे. फक्त काही नाही, आपल्याला दोन पॅरलल लाईन्सच्या आतले अँगल्स काढायचे, त्यांना आपण काय म्हणणार? तुमचं इंटेरियर अँगल्स म्हणणार. त्यांना आपण काय म्हणणार? इंटेरियर अँगल्स म्हणणार. त्यांची बेरीज किती असणार? 180 असणार. समजलं? ओके. चल त्यापुढे जर का समजा तुम्ही आता बघितलं असेल तर आपण सिमिलरली असेच आपण काय करू शकतो? अजून आपल्याला एका प्रकारचे अँगल्स बघायचे. थोडं पटपट लक्ष द्या. ही जर का तुमची लाईन आर असेल, ही जर का तुमची लाईन पी असेल, हे जर का समजा तुमचं लाईन किती असेल? क्यू असेल. तर आता आपण इथं जे अँगल्स शिकणार आहोत त्या अँगल्सचं नाव आहे अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे तुमचं आहे ए, हे बी, हे सी, हे डी, हे ई, हे एफ, हे जी आणि हे एच. आता आपण शिकणार काय आहोत? आता आपण शिकणार आहोत अँगल्स इन लिनियर. आपण काय शिकणार? अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच काय? रेषीय जोडीतील कोन. म्हणजेच काय? रेषीय जोडीतील कोन. म्हणजे आता आपण काय शिकणार? लक्षात ठेवा, रेषीय जोडीतील कोन. मग आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? म्हणजे काय? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय, मला सांगा, खूप सिंपल आहे बरं का. सगळ्यांनी 10वी पर्यंत शिकलं असेल. सगळ्यांनी असे कोन मापक शिकलेले बरोबर? सगळ्यांनी असे कोन मापक शिकलेले बरोबर? त्याच्यामध्ये 0 पासून 180 पर्यंत एवढ्या रेषा असायच्या, आहे की नाही? आणि दोघांच्या मध्ये इथे 90 असायचे बरोबर? इथं 30, इथं 60, इथं 90, 120, 150 असे अँगल असायचे बरोबर ना? आणि त्यानंतर त्याला असं मध्ये असं जोडलेलं असायचं बरोबर? ओके नाही? तर हो. मग मला सांगा, जर का समजा मला 30 डिग्रीचा अँगल काढायचा असेल, किती डिग्रीचा अँगल काढायचा असेल? 30 डिग्रीचा जर का समजा अँगल काढायचा असेल तर मी कसा काढणार? हे असं, नंतर हा अँगल काढला 30 पर्यंत गेला,
30च्या पुढे 60 काढायचं असेल तर असं जाणार. म्हणजे जर का मला 30 काढायचा इथपर्यंत अँगल, 60 काढायचा इथं गेलो, 90 इथे, 120 इथे, 150 इथं, 180 इथं. म्हणजे जर का मला 180चा अँगल काढायचा असेल तर तो जो माझा अँगल आहे तो असा एकदम स्ट्रेट येईल का रे? हा शून्य असा होता, मग मी 30 अँगल वाढवत गेलो, शेवटी 180 झाला. म्हणजे माझा 0 ते 180चा जो अँगल आहे तो एकदम असा स्ट्रेट येणार की नाही? स्ट्रेट येणार की नाही? म्हणजेच 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 जर का समजा तुम्ही असा एखादा अँगल काढला, ही जर का तुम्ही समजा लाईन काढली असेल तर ह्याचा अँगल किती आहे? 180. याचा अँगल किती आहे? 180. याचा कोन किती आहे? 180. मग जर का समजा मी काय केलं, या अँगलला मी असं दोन भागमध्ये डिवाइड केलं. काय केलं? दोन भागामध्ये डिवाइड केलं. म्हणजे माझा हा अँगल सपोज मी ए घेतला, हा अँगल सपोज मी कोणता घेतला? बी घेतला. मला सांगा हा पूर्ण अँगल कितीचा होता? हा जो काही कोणता पूर्ण अँगल काढला, पूर्ण अँगल कितीचा होता? 180 होता, बरोबर आहे ना? हा पूर्ण अँगल जर का 180चा होता, मग मी ह्या 180चे काय केले? दोन भाग केले. कोणता कोणता भाग झाला? ए एवढा आणि बी एवढा. म्हणजे मी 180 किती भाग केले? दोन भाग केले. कोणते भाग? ए आणि बी हे दोन भाग केले. म्हणून मला सांगा, जर का समजा आपण बघितलं तर तुमचा हा ए भाग अधिक बी भाग बरोबर तुमचा किती येणार? 180 येणार की नाही? ओके. म्हणजे तुम्ही जर का बघितलं, मी जर का समजा तुम्ही पूर्ण अँगल कितीचा घेतला? 180चा घेतला, तर हा 180 मधल्या रेषेमुळे दोन भागामध्ये डिवाइड होतोय की नाही? कशा कशामध्ये? ए मध्ये आणि बी मध्ये. म्हणून तुमचं ए अधिक बी बरोबर किती आलं? 180 आलं. समजायला लागले? म्हणून तुमचं हे जे काय कोणतं ए आणि बी बरोबर किती आलं? 180. याचा अर्थ हे अँगल्स लिनियर पेअर सुद्धा कसे आहेत एकमेकाला? सप्लिमेंटरी आहेत. ओके. म्हणजे हे दोन अँगल्स तुम्हाला कसे झाले? सप्लिमेंटरी अँगल्स झाले. समजा? समज सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? त्यांची बेरीज 180. सो आता इकडे बघा, इथं बघा, हा तुमचा ए अँगल बघा. जर का तुम्ही बघितली ही तुमची टोटल रेष बरोबर आहे. हा टोटल रेषमध्ये हा टोटल अँगल कितीचा असेल? 180चा असेल. आणि फक्त याच्यामध्ये या लाईनीमुळे काय झालंय का हा 180 अँगल ए आणि डी मध्ये काय झालाय? डिवाइड झालाय. याचा अर्थ हा ए अँगल आणि डी अँगल काय झाले? अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे हे दोन अँगल्स काय झाले? रेषीय जोडीतील कोन. दोघांची बेरीज किती झाली? 180. सगळ्यात पहिलं काय लिहिलं? ए अधिक डी बरोबर किती आलं? 180. सिमिलरली इथं पण तसं. जर का समजा तुम्ही बघितलं तर हे टोटल तुमचा हा कोन कितीचा होता? 180चा होता. त्याला मध्ये कोण डिवाइड करायला? तुमची ही लाईन डिवाइड करायली. त्यात कोणते कोणते अँगल बनायलेत नवीन? ई आणि एच हे दोन अँगल बनायलेत नवीन. पण जर का तुम्ही ई आणि एच दोघांची जर का ऍडिशन केली तर तुम्हाला पूर्ण कोण भेटेल की नाही? भेटेल की नाही? म्हणजे आपण त्यांना काय म्हणणार? अँगल्स इन लिनियर पेअर म्हणणार. म्हणजे या दोघांचे ऍडिशन तुमचे किती येणार? 180 येणार. पण दुसरं तुमचं काय आलं? ई अधिक एच बरोबर किती आला? 180. तर पुढे अजून काय राहिलंय की जर का तुम्ही हीच लाईन घेतली, ह्या लाईनला खालून बघा, उलट बघा, बघितलं उलट दिसतंय का? त्याला उलट बघा. जर का याला उलट बघितलं तर हा टोटल अँगल कितीचा आहे? 180चा आहे. आणि हा 180चा अँगल सी मध्ये आणि बी मध्ये डिव्हाइड झालेला आहे. म्हणजे जर का मी सी आणि बी ह्या दोघांची ऍडिशन केली तर मला हा पूर्ण अँगल मिळेल की नाही? हो. म्हणून सी अधिक बी बरोबर किती येणार? 180. हे पण दोन तुमचे काय झाले? रेषीय जोडीतील कोन झाले. समजलं? त्यानंतर एक शेवटचं, जसं वर काढलं तसं अगदी खाली हे जी आणि एफ हा टोनचा पूर्ण अँगल कितीचा आहे? 180चा. कितीचा आहे? 180चा आहे. आणि फक्त या जी आणि एच म्हणजे ह्या लाईन मुळे काय झालंय? हा पूर्ण अँगल जी आणि एफ मध्ये काय झालाय? डिव्हाइड झालाय. म्हणून जी अधिक एफ बरोबर तुमचं किती येणार? 180. जी अधिक एफ बरोबर किती येणार? 180 येणार. समजलं? ओके. तुमचे काय झाले? अँगल्स इन लिनियर पेअर झाले, जे एकमेकाला कशा असणार? सप्लिमेंटरी असणार. त्यांची बेरीज किती असणार? 180 असणार. तर त्यांची बेरीज किती मुलांना येतं? 180. सो सगळ्यांना समजलंय हे तुमचे काय झाले? अँगल्स इन लिनियर पेअर. त्यांची बेरीज किती होती? 180 होती. चलो, मग आता मला सांगा, आपण आज ह्या लेक्चर मध्ये काय काय शिकलो? ओके, बघा आपण या लेक्चर मध्ये आता काय काय शिकलोय ते. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलं होतं की दोन पॅरलल लाईन जे की एकमेकाला कधीच छेदत नसतात. ओके. त्यानंतर आपण काय सांगितले? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे तुमच्या अशा अगदी विरुद्ध कोन हे एकमेकाला कसे असतात? इक्वल असतात.
त्यापुढे आपण काय सांगितलं, तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, की हा अँगल धरायचा, त्याच्या पुढचा अँगल सोडा, पुढचा अँगल धरायचा, एकाड एक अँगल घ्यायची, हा अँगल पुढचा अँगल त्या पुढचा अँगल धरला, हा अँगल घेतला, पुढचा अँगल सोडा, त्या पुढचा अँगल धरला, हे तुमचे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल्स, ते सुद्धा एकमेकाला कसे असतात, इक्वल असतात. त्यापुढे आपण काय केलं, ते अल्टरनेट अँगल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं असतो, असा झेड बघायचं, झेड जर का दिसतं तुम्हाला अँगल सापडतो. मग या झेड मध्ये जर का तुम्ही बघितलं, सी आणि ई अँगल, दोन अँगल आहेत, ते तुमचे अँगल्स कसे आहेत, इक्वल आहेत. समजलं? ओके, चलो त्याच्या पुढे हे जे काय तुमचा कोणता अँगल झाला, इंटेरियर अँगल्स म्हणजे तुमचे काय आंतरकोन, दोन सप्लिमेंटरी अँगल्सच्या आतले कोन, सॉरी दोन पॅरलल लाईन्सच्या आतले कोन, कोणता अँगल, फॉर एक्झाम्पल बी अधिक ई, ते एकमेकाला कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, ते कसे असतात, पूरक कोन असतात, त्यांची बेरीज किती असते, 180 असते, म्हणून बी अधिक ई बरोबर किती आहे, 180, आणि तर सी अधिक एच बरोबर किती आहे, 180, किती आहे, 180. त्याच्या पुढे बघा, तुमचे अँगल्स लिनियर पेअर म्हणजे काय, हे तुमचे दोन अँगल, दोघांची बेरीज किती होती, 180, पण 180 ला मधल्या लाईन मध्ये डिवाइड केलं ए आणि डी मध्ये, म्हणून त्यांची बेरीज किती आली, 180 आली. आय होप की तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असेल. आता हे सगळं तुम्ही आता आज रिवाइज करायचं आहे, आणि रिवाइज केल्यानंतर तुम्हाला छोटासा मी एक होमवर्क देतोय, उद्या येताना हे सगळ्यांनी सोडवून आणलंच पाहिजे. समजायला? मग आता मला सांगा, जर का समजा तुमचा हा अँगल 70 डिग्रीचा असेल, हा ए, हा बी, हा सी, हा डी, हा ई, हा एफ आणि हा जी, तर मुलांनो हे तुम्हाला दिसतंय सगळ्यांना, दिसतंय का? ओके, सो आता मला सांगा, हे जे काही कोणतं तुमचं ऍक्च्युअली आहे, ओके, हे तुम्हाला सगळ्यांना दिसत असणार आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना इथं, याच्यानंतर ऍक्च्युअली आपण काय करणार आहोत, तर हे जे तुमचं सगळं दिसतंय, हे तुमचं काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा 70 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, त्यापुढे तुम्हाला हे सगळे अँगल्स काढायचे. हे तुम्ही आता अँगल्स कसे काढणार, मला सांगा. हे तुमचे अँगल्स आपण तुम्ही कसे काढणार, हे जे सगळे तुमचे ऍक्च्युअली अँगल्स आहेत, हे सगळे अँगल्स कसे काढणार आहेत, एक मिनिट. ओके, हे अँगल्स सगळे आपण कसे काढणार आहेत, तुमच्या अल्टरनेट अँगल त्यांनी ऍक्च्युअली शिकवलं काढणार आहेत. ओके ओके.